हॅलो एव्हरीवन, मी काजल अतिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. मग अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आज आपण डिस्कस करणार आहोत. खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मॅडम सेटसाठी आम्ही तर प्रिपरेशन करतच आहोत, पण यासाठी पात्रता काय हवी आहे? एक आम्हाला याबद्दल खूप कन्फ्युजन आहे. अभ्यासक्रम काय असणार आहे? पुस्तके कोणती वापरावी? याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आज तुम्हाला मिळणार आहे. सो मी स्वतः काजल मॅडम नेट सेट क्वालिफाईड आहे आणि मी कोणकोणत्या गोष्टींना फॉलोअप केलेलं आणि मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते ही मी माझ्या अनुभवातून सांगत असते. सो आणि कुठे अपयश आलं तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सुद्धा विसरायचं नाहीये आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यास हे करायचा आहे. आता जास्त काही वेळ मी घालवणार नाहीये. आपण डायरेक्ट सेशनला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे की पात्रता काय? काय दिलेलं आहे इथे की पात्रता काय? आता पात्रता एवढं लक्षात घ्या, नेट सेट म्हटलं की ते क्लिअर केल्यानंतर तुम्ही एखाद्या डिग्री कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर बनता. ठीक आहे. आता ही एक्झाम देण्यासाठी पात्रता काय, तर तुमची फक्त डिग्री नाही तर तुमची मास्टर डिग्री, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्ट मधून झालेलं आहे, बॅचलर डिग्री नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन. कधी कधी काय होतं, बॅचलर डिग्री एखाद्याने हिस्ट्री मधून केलेलं असतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर डिग्री एखाद्याने जिओग्राफी मधून केलेलं असतं. तर अशा वेळेस तुमचं बॅचलर डिग्री मॅटर नाही करत, तुमचं मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन जे ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असतं ते तुमचं कोणतं स्पेशल सब्जेक्ट आहे ते मॅटर करतं. ते जर तुमचं हिस्ट्री मधून झालेलं असेल तर तुम्ही हिस्ट्री या सब्जेक्टचे प्रोफेसर बनू शकतात आणि तुम्हाला सेटमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असतो. पेपर 2 हा तुमच्या हिस्ट्री या विषयावर असणार. ठीक आहे. पात्रता काय, तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता. ठीक आहे. अगदी सिंपल फंडा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर अभ्यासक्रम काय आहे? काय? तर अभ्यासक्रम काय आहे? तर अभ्यासक्रम बद्दल जर तुम्ही पाहिलं, अभ्यासक्रम बद्दल पाहिलं, आता पेपर 1 आणि पेपर 2 याचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो. पेपर 1 याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर इथे टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. प्रत्येकाचे 5 प्रश्न आहे 10 मार्कासाठी. म्हणजे 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, रीडिंग कॉम्प्रेशन, कम्युनिकेशन, रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्शन, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टम, गव्हर्नमेंट पॉलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन. सो इथे तुम्ही बघू शकता 50 प्रश्न आहेत. किती मार्कासाठी? 100 मार्कासाठी. किती? 50 प्रश्न आहे तुम्हाला 100 मार्कासाठी. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. हा झाला पेपर 1 चा अभ्यासक्रम. काय? पेपर 1 चा अभ्यासक्रम. ठीक आहे. आता पेपर 1 चा अभ्यासक्रम पाहिला. आता मॅडम आम्ही पेपर 2 चं काय करायचं? पेपर 2 साठी आम्ही काय करायचं? तर पेपर 2 साठी जर तुमचं बॅचलर डिग्रीला पण हिस्ट्री असेल आणि मास्टर डिग्रीला पण हिस्ट्री असेल म्हणजे सेम सब्जेक्ट असेल, तर तुम्हाला पेपर 2 च्या अभ्यासाची सुरुवात म्हणजे 13वी FY, 14वी SY आणि TY. त्याचबरोबर तुमचं मास्टर डिग्रीचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुमचं पार्ट 1 आणि पार्ट 2, पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे हे 2 वर्षाचं असेल. ठीक आहे. याचा त्या सब्जेक्टवर जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मी जेव्हा नेटसेटचा अभ्यास करत होती तेव्हा माझं बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचरमध्ये होतं आणि मास्टर डिग्री पण इंग्लिश लिटरेचरमध्ये होतं. सो पेपर 2 चा अभ्यास मी 13वी, 14वी, 15वी, 16वी, 17वी याचा फक्त माझं इंग्लिश लिटरेचर सब्जेक्ट जो आहे, जसं की माझं FY ला 13वीला इंडियन सॉरी 13वीला फक्त इंग्लिश लिटरेचर हा एक सब्जेक्ट होता. बाकीचे सायकोलॉजी, त्याच्यानंतर काय ते बिझनेस कम्युनिकेशन वगैरे हे सगळे सब्जेक्ट होते. ठीक आहे. त्यानंतर SYच्या वेळेस मला इंडियन लिटरेचर होतं, अमेरिकन लिटरेचर होतं. त्याचा सुद्धा मी अभ्यास केला. आणि मग थर्ड इयर म्हणजे TYला पूर्ण 6चे 6 सब्जेक्ट आपले स्पेशलाइज सब्जेक्ट असतात. जसं की माझं आर्ट ऑफ ग्रामर होतं, त्याच्यानंतर ब्रिटिश लिटरेचर होतं, आणखीन खूप सारे लिटररी क्रिटिसिझम होतं. अजून पण आठवतायत मला. तर ते सब्जेक्ट होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 16वी 17वीला स्पेशल ते आपले सब्जेक्ट असतात लिटरेचर, जे आपण स्पेशल सब्जेक्टमधून अभ्यास करत आहोत त्याचे होते. ठीक आहे. सो त्या सब्जेक्टचा पूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला ते ॲडिशनल काही थेरी पार्ट आहे तो करायचा आहे आणि मग तुम्हाला प्रश्न करायचा आहे. असं केलं तर तुमचं पेपर 1, पेपर 2 व्यवस्थितपणे होणार आहे. ठीक आहे.
ठीक आहे, एवढं व्यवस्थित झालं. आणि पेपर 2 साठी सुद्धा सिलेबस आहे बघायला गेलं तर. पेपर 2 साठी सुद्धा सिलेबस असतो. ठीक आहे, जर तुम्ही हिस्ट्रीमधून केलेलं असेल तर हिस्ट्रीचा पेपर 2 चा सिलेबस असेल. इंग्लिशमध्ये केलेलं असेल तर इंग्लिशचा सिलेबस असेल तुम्हाला. ठीक आहे. हे मी काय सांगते तुम्हाला, एक बुक्स कोणते बुक्स तुम्हाला फॉलो करायचे. तर बुक्स तुम्हाला पेपर 2 साठी तर तुमचं पहिलं FY, SY, TY 16वी 17वी तुम्ही क्लिअर करून घ्या. ठीक आहे. आणि मग बुकला कडे जावा. ठीक आहे. पेपर 2 चा हा अभ्यासक्रम प्रत्येक विषयाचा वेगवेगळा आहे, जो तुम्हाला ऑलरेडी सेटसाठी त्यांनी व्यवस्थितपणे दिलेला आहे डिटेलमध्ये. तो तुम्ही एकदा बघून घ्या तुमच्या सब्जेक्टच्या नुसार. ठीक आहे. आता बुक लिस्ट कोणती फॉलो करायची आहे, तर पेपर 1 साठी तुम्ही इथे बघू शकाल. पहिलं आहे डॉक्टर शशिकांत सर. ठीक आहे. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर. दुसरं आहे ब्रिज मोहन तायमा सर. तिसरं आहे KVS मदान सर. ठीक आहे. आता यांचं हिंदी आणि इंग्लिश या दोघांमधून आहे. ठीक आहे. आता सेटसाठी तर आपण आपलं स्टेट लेवल तर आपलं स्टेट तर महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रानुसार आपली मराठी एक लँग्वेज असेल पेपरमध्ये आणि एक इंग्लिश लँग्वेज असणार पेपर 1 मध्ये. ठीक आहे. सो हे दोन आहेत, हे दोन मराठीमधून आहे. जर तुम्ही मराठीमधून अभ्यास करत असाल तर ते आहे. जर तुम्हाला इंग्लिशमधून अभ्यास करायचा असेल तर KVS मदान सर आहे, जो की मी याचा अभ्यास या पुस्तकातून अभ्यास केलेला होता नेटच्या वेळेस. कारण की नेटला मराठी नसते, नेटला फक्त इंग्लिश लँग्वेज असते, जसं की तुम्हाला माहिती आहे पेपर 1 ला. सो मी नेट सेट दोघांचा अभ्यास करत होती, तर त्यामुळे मी मोस्टली हा इंग्लिशमध्ये प्रिफर करत होती. जर तुम्ही सेटचं एकदम कॉन्सन्ट्रेट तुम्हाला मराठीमधून व्यवस्थित एकदम जाता येईल, की माझं कसं बॅचलर डिग्री मास्टर डिग्री इंग्लिशमधून होतं, माझा पेपर 2 इंग्लिशमधूनच करायचं, मग पेपर 1 मराठीकडे कशाला जाऊ असं मी विचार केला. सो त्यामुळे मी हाच प्रिफर केलेला. ठीक आहे. जर तुम्हाला इंग्लिशमधून प्रिफर करायचं तर हा, मराठीतून करायचं असेल तर हे दोन पुस्तकं सुद्धा उत्तमच आहेत. ठीक आहे. पेपर 2 साठी काय काय करायचं पुन्हा मी तुम्हाला सांगितलंय. FY, SY, TY. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचं पार्ट 1, अगेन पोस्ट ग्रॅज्युएशनचं पार्ट 2 हा तुम्हाला अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे. तर तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 अगदी व्यवस्थितपणे होणार. सिलेबस ठीक आहे. आता तुमचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या अकॉर्डिंग जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस एकदा PDF मध्ये जाऊन चेक करा आणि आपल्या विषयाचा स्पेशल पेपर 2 साठी कोणता सिलेबस आहे त्याचा सिलेबस काय आहे तो बघा. ठीक आहे. आणि मग हे सुद्धा करा, त्याच्यामध्ये जे सिलेबस दिले ते याच्यामध्येच तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तो सगळं कंटेंट याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला PYQ करायची आहे. ठीक आहे. आणि कोणत्याही गोष्टीची अडचण असेल तर घाबरायचं नाहीये, कारण की मी स्वतः नेट सेट क्वालिफाय केलेले आहे. मी स्वतः म्हणजे तुमच्या समोर मार्गदर्शन करणारे शिक्षक स्वतः नेट सेट क्वालिफाय झालेले आहेत. सो याच्यापेक्षा बोलतात ना, एक छान मार्गदर्शन तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही. सो नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. या नंबरवर तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे आणि बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आता बॅच मध्ये काय काय मिळणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता. आपली जी नेटसेटची जी बॅच आहे संपूर्ण तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार. ठीक आहे. ऑनलाईन बॅच असणार आणि इथे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे. काय तर लाईव्ह प्लस, फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह सुद्धा. तुमचे जे महत्त्वाचे टॉपिक्स असतील, तुमचे डाऊट असतील, एक एक तुमचं पूर्णपणे शिक्षकांसोबत इंटरॅक्शन होतं. सो त्यामुळे ही बॅच अगदी महत्त्वाची आहे. इथे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, रेकॉर्डेड लेक्चर आहे. टेस्ट सिरीज, मी टेस्ट सिरीजला नेहमी 5 स्टार देते. टेस्ट सिरीज करणं नेहमी गरजेचं आहे. टेस्ट सिरीजने एक तुमचं कॉन्फिडन्स खूप बूस्ट होतं. या काही चुकलं तर डिमोटिव्ह होण्याची गरज नाही, तिथून काहीतरी गोष्ट शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. ई बुक नोट्स मोफत आहे, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात. सो नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे 2 नंबर आहेत, दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर कनेक्ट व्हायचं आहे, योग्य तो मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि तुमचं यश प्राप्त करायचं आहे. आणि डेली आपलं लेक्चर टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर रोज दुपारी 1 वाजता असतं, तो न चुकता तुम्हाला अटेंड करायचं आहे. इथेच थांबते मी, तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. आणखी तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावर एक स्पेसिफिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. शेवटी मी तुमच्यासाठीच इथे बसलेली आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, धनक्या शेअर करायचे. थँक्यू सो मच.